नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि थोडासा वॉइस चेंज करून बोलण्याचा प्रयत्न, पण नको, ओरिजिनल आहे भाऊ. तर वाजलेत तिथे पहिले ते सांगतो. 11:21 आलेत. 10:30 वाजता असतो. 1 तास झाले. 1 तासात 2च ऑर्डर झाले. पहिली स्वारगेट आणि स्वारगेटवरनं मार्केट यार्ड. आता मी मार्केट यार्डला आहोत आणि दोन्ही ऑर्डर मिळून 139 रुपये झाले, जे की ठीक आहे. आणि आज खरंच लई उशीर झाला. 11:30 वाजले. 1000 झाले तरी नशीब समजायचं. आज CNG नाही निघणार. आज मला नाही वाटत CNG निघेल, पण 1000 रुपये होतील. 1000 केल्याशिवाय तर घरी जाणार नाही आपण. रात्री थांबलं तर होईल. जर्किंग धुवून निघले त्यामुळं रात्री थांबू शकतो. थंडी वाजली तरी सहन करावं लागेल. बघू, डिपेंड ऑन माय मूड. जर चांगले ऑर्डर पडत असेल तर रात्री 9-10 काम करेल. आणि जर मूड का नसतो तर ऑर्डर चांगले नसेल पडत तर आपण असे म्हणजे लोकल ऑर्डर नाही का, ते 50-50 वाले पडत राहिले ना, मग नाही का मग 1000च करून घर जाईल. आणि जर पण 700-800 असली नाही ऑर्डर पडत, 200-300 असे ऑर्डर पडत ना बाई, मग 2000 बी मग शब्द आहे आपला. 200-200चे ऑर्डर पडले, 300-300चे ऑर्डर पडले ना, मग 2000. मग 9 वाजू 10 वाजू बाई, 12 वाजू 2000 करणार शब्द आहे आपला. आणि जर छोटे ऑर्डर पडले 50, 60, 70, 80, आत्ता एक 50वाली सोडली तर 50 का 56 वाली ते असे ऑर्डर पडल्या तर 1000 करून घरी. जास्त लोड नाही घ्यायचा, कारण जास्त लोड घेतला तर आपल्याच मानकेला तर असेल. त्यामुळं कमीच काम करतो आपण, तुम्हाला माहितीच आहे. तर बघूया आज काय होते काय नाही. आज माझा तर असा अंदाज आहे की 1000 झाले तर लय झाले. बघू काय होते काय नाही. चला, ऑर्डर मारत आपण वरजीला आलो. पडल ती ऑर्डर घेतली. म्हटलं एवढा उशीर येऊन शांतपणा केला नाही पाहिजे. आणि त्याचा फायदा झालेला आपल्याला. 1 वाजलेत, मला वाटते 10:30 वाजता आले ना आपण. 11ला धरू. 11, 12, 1, 2-2.5 तासात 550 झाली, जे की खूप चांगली गोष्ट आहे. खरं लागते कधी म्हटलं, कधी 100ची ऑर्डर पडेल आणि काय. आणि कधी म्हणा असं म्हणतं 100च्या वर उचलावं. मग कधी असं होतं की नाही का 100ची वाट बघत बसतो, 50च्या 2 होऊन जातात पण 100चे पडत नाही. असं भी होतं. वक्त की बात आहे जनाब. उशिरा आलं की, मी तुम्हाला पहिलं बी सांगितलं, उशिरा जर तुम्ही येत असाल 11-12 नंतर आलं तर 50चीच उचला. आणि 12च्या अगोदर आलं तर 12पर्यंत 100ची करू शकतो. पण आज माझा मोडून असा होता की चला जे पडेल ते उचला, आणि तेच करत मी आलेलो आहे. आणि 50चे मला वाटतं 2-3 मारले असेल, बाकी सगळे 100चेच होतं, जे खूप चांगली गोष्ट आहे. आणि पुढे घेऊ का? बरं ठीक आहे, तुमची जागा असेल रोजची माणूस एक वाटतं. चला लावता का? आहे का पुढं जागा भेटली? असं भांडत बसायचं नाही. समजा एखादा आला आणि म्हटलं नाही का पुढं लावा, आहे ते नाही बसणार वाटतं. घासल मीच काढतो आपलं. बसली ड्रायव्हर आहे बाबा, स्कूल बसवाला आहे, बसणार का नाही. तर अजून एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे रॅपिडो डायमंड. आय डोंट लाईक इट. वाय यश कुठल्याच झोनमध्ये चाललाय तो. बट रॅपिडो डायमंड्स लाईक्स मी. आय कांट अवॉइड. तर रॅपिडो डायमंड्स बऱ्याच जणांना माहीत नसेल तर जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल तर पुन्हा एकदा सांगतो. विषय असा आहे की एक डायमंड म्हणून, ब्लू डायमंड म्हणून असतो, ते 10 रुपयाची किंमत असते. ते ब्लू जेम्स म्हणतात किंवा डायमंड्स म्हणून. आम्ही डायमंड्स म्हणतो, ते जेम्स म्हणतात. आणि ते डायमंड्स आपण कलेक्ट करायचे. प्रत्येक डायमंड कधीही ते पडू शकतात. कुठल्या ऑर्डरला पडतात, कुठल्या ऑर्डरला ते जेम्स किंवा डायमंड्स असतात, कुठल्या ऑर्डरला ते नसतात. त्याची किंमत असते 10 रुपयाची. आणि कालपासून चालू झाले. ते पहिले बी चालू होतं पण मध्ये बंद केलं, मग कालपासून परत चालू केलं. का केले का माहीत नाही, पण काही फरक पडत नाही. जिथं तुम्हाला 50 रुपये भेटत होते तिथं ते 40 रुपये करतात आणि डायमंडचे 10 रुपये देतात. उगाच गाजर दाखवायची कामं करतात, पण ह्याच्यात काही होत नाही. त्यापेक्षा ते डायमंड नसलेलं परवडलं. मोकर काही ॲड करून ॲप्लिकेशनमध्ये तुमचेच पैसे चालतात, आमच्या येतात नाही. पण त्यापेक्षा कस्टमरचा फायदा होतो. कस्टमरचा तेवढंच पे करणार ना जेवढं दाखवणार आहेत. कस्टमरचा फायदा आहे. राहू दे, चल ठीक आहे. आपल्यामुळं कस्टमरचा फायदा होता ना, मग हो दे, चला चांगली गोष्ट आहे. तर ते डायमंड्स मला वाटतं मी काल खूप दिवसापूर्वी एक डायमंड्स पडीक होता माझ्याकडं.
तो डायमंड्सला काल एक डायमंड भेटला, त्याच्यात मी इन्क्लुडिंग करून 20 रुपये घेतले. ते वॉलेटला जमा होतात, ते तुम्ही ट्रान्सफरही करू शकता. म्हटलं वॉलेटलाच असू दे, कारण ते दररोज 20 रुपये देणं असतं रॅपिडोला जर ऑर्डर मारली तर. त्यात ते म्हटलं काय करणार, असं बी पे करण्यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन होऊ नये, त्यामुळं म्हटलं राहू दे वॉलेटमध्ये, ते ऑटोमॅटिक कट होत राहतील आपण डेली यूज केलं तर. एक माणूस आहे गाडी इथं लावली आणि राहायला समोर आहे, गेलं तिकडे समोर आणि इकडे बघा सगळं हे 80 रुपयाची ऑर्डर आहे, 3 किलोमीटरचा पिकअप आहे, त्यामुळे नाही घेतला. तर गेला तिकडे चालत टेकडावरून, तिकडे झोपडपट्टी वाटतं, झोपडपट्टीत राहिलं आहे आणि इकडं लावून गेलं. आम्हाला रिक्षा लावायची जागा नाही, तर आम्हाला जायला लागते मग पार्किंगला 30 रुपये द्यायला, रोजचे 30 रुपये. गोळ्या बा सोपं नाही. तर काय सांगत होता हा डायमंड, तर डायमंडचा असा विषय की 10,000 रुपयाची किंमत असते त्याची. त्याच्यामुळे आपल्याला ड्रायव्हर लोकांना तर काय फायदा होत नाही, कारण जिथं 40 रुपये 50 रुपये होतो तिथं ते आता 10 रुपये कमी दाखवतात, नंतर डायमंड दाखवतात. डायमंड जर मिसळलं तर ते एकत्र होतात, म्हणजे पेमेंट तेवढंच भेटतं, फक्त थोडं बदल घडवला आहे असं. नवीन लोकांना वाटतं डायमंड आहे क्लिक करा, ॲक्सेप्ट करा ऑर्डर, असे एक मनाशी खेळवलं त्यांनी. पण आपण जुना ड्रायव्हर आहे यार, आपल्याला सगळे माहिती आहेत, त्यामुळे ठीक आहे. आणि मी असं म्हणत नाही की वापरू नका, वापरा. आता काय दुसरं ऑप्शन काय, तेच करत 2-3 जेम्स आज मी कलेक्ट केले. मग असे 2-3 झाले ते आत्तापर्यंत, 2चे मी कन्वर्ट मारले परत. मग कालचे 40 रुपये मायनस होते, 20 रुपये काल ह्याच्यात दिले. अजून आत्ता 2 जेम्स कलेक्ट केले, ते 20 मायनस झाले. आत्ता मग 2 रुपये प्लस आहेत, प्लस 17 का 18 रुपये दाखवते. काय ते पहिल्याचे 2-3 रुपये असतील, कधी कधी होतं इकडं तिकडं, किंवा पहिलेचे असतील काहीतरी वॉलेटमध्ये माझ्या. आणि आत्ता एक जेम्स आहे सध्या माझ्याकडं, आणि अजून मग एखादा जेम्स ॲड केला मी, तर लगेच कन्वर्ट मारा जेम्सचे. आणि जेम्सचे आहेत त्याचे हे आहेत 20च्या पुढंच करू शकतो, 20, 50, 100, 200 असं. 200 जेम्स म्हणजे 20 जेम्स कधी होणार माझ्याकडं, त्यामध्ये म्हटलं 20 2 जेम्स आले की 20 रुपये कन्वर्ट करायचे लगेच, आणि लगेच वॉलेटलाच जमा. त्यामुळे आता बघूया, रॅपिडोची मी ची वाट बघतोय, जेणेकरून मला जेम्सची ऑर्डर पडणार आणि मी कलेक्ट करणार आणि त्यानेच वॉलेटला ट्रान्सफर. वॉलेटला जाऊ दे पैसे, काय विषय नाही. तिथं मी कालच्या ह्याच्यात मोजलीच नाही वॉलेटमध्ये, म्हणजे काल मी लईच 1000च्या वर कमवलं होतं. 50-60 रुपये असतं, 70 का 80-90 काहीतरी असं. ठीक आहे, काय हरकत नाही, काय विषय नाही. काल होतं बरं का बिझनेस चांगला, आज बी चांगलं झालं आहे. 2 तासात 500 नॉट बॅड, 2-2.5 तासात किंवा 3 तास झाला. 3 तासात 500 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता दुपारची वेळ झाली, 1 वाजलेत, भूक लागली नाही कारण उशीर आलो आहे, नाश्ता करून आलो आहे, कारण काही भूक लागणार. पण मला वाटतं अर्धा-1 तासांनी लागेल, तर बघूया काय होते काय नाही. टेक खूप मोठा व्हायला लागला आहे, तर तुम्हाला आय होप हे कळालं असेल. रॅपिडोचं फायदा आहे आपला नाही, कस्टमरचा आहे, की कस्टमरला 10 रुपये कमी दाखवते, ते जी चांगली गोष्ट आहे. आता मी समजा कस्टमर तुम्हाला 10 रुपये पहिल्यापेक्षा कमी दाखवत असं साहजिक की मी रॅपिडो यूज करणार, तर ह्याच्यामुळे धंदा वाढतो. ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची, स्ट्रॅटर्जी जाऊ दे समजा इंग्लिश. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून धंदा चांगला होईल, रॅपिडोमध्ये ऑर्डर जास्त पडेल. पण मला माहीत नाही, 7 मिनटं झाली, 7 मिनटाचा 7 मिनटाचा टेक झाला आत्ता, ऑर्डर का नाही पडली मला. एक पडलेली उबरची, पण त्याची पिकअप लागते. तर बघा जवळपास बघितलं तर चांगल्या मोठ्या सोसायटीत तर मला माहिती आहे ह्या एरियातनं मला आत्ताच्या जरी घडीला म्हटलं तरी 200-300ची ऑर्डर पडू शकते, कारण हा एरिया मला माहिती आहे घरचे श्रीमंत लोक आहेत. आणि हे आज सॅटरडे म्हटल्यावर लोक हिंडायला बी जाऊ शकतात, आणि सॅटरडे संडे म्हटल्यावर सुट्टी असते, त्यामुळं होऊ शकतं भाऊ, काही होऊ शकतं. त्यामुळे तू थांब गड्या, तुला ऑर्डर पडू शकते. तर बघूया, भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. आहे हो नेक्स्ट ऑर्डर लवकरात लवकर मोठे पडावी, जेणेकरून माझा 1000 रुपये तरी लवकर ऑर्डर बस केली आत्ता 5. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे. आपण आत्ता पाषाणमध्ये आहोत आणि आपण आता विदाऊट हात लावता व्लॉगिंग करतो, तर खूप मजा येते, कारण झाडाला एक कोणतरी खिळा आणि वायर गुंडळली. मला वाटतं कोणतरी तर रोज कच्चा बदाम करायला येतं, डान्स करायला, ब्लॉगिंग, इंस्टा सिरियल बनवायला. काय भारी बनवून ठेवलं आहे, मस्त आहे. तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा
इथं मस्त अडकून ठेवला मोबाईल आणि मस्त व्हिडिओ बनवू शकतो. तर वाजल्यात 5 वाजल्यात आणि बराच वेळ इथं बसले. जेवण बिवण झालं. जेवण जर आज उशीर झालं कारण नाश्ता करून आलो. तर टोटल आत्ता पण 800 रुपये झालेत, जे की खूप कमी झालेत. पण 2-3 तास जरा टाईमपास चालला आहे. थोडं काम होतं पर्सनल. तर बघूया आता नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आता इथनं 200 रुपयेच करायचे. साहजिक की सकाळी बोललो होतो 1000 रुपये करायचे. तर बघूया इथनं तर घराकडे ऑर्डर पडते नाही पडते. इथनं जर घराकडे ऑर्डर पडली तर 300-400 बी होऊ शकतात. पण लेट्स सी व्हॉट हॅपन. आणि आता अजून 10 मिनटं थांबणार आहे. 4:56 झालं. तर 5:10पर्यंत थांबणार आहे. 5:10पर्यंत ऑर्डर पडली तर ठीक. तर नाही तर इथनं स्ट्रेट घराकडे निघणार आहे. पडली तर पडली नाही तर नाही, काय प्रॉब्लेम नाही. आज जरा लईच उशीर झालेला जेवण. संध्याकाळी वेळेवर जेवण भूक लागेल नाही लागेल माहीत नाही. तर थांबवू शकतो अजून जास्त वेळ, असं काय नाही. पण थंडीमुळे नको वाटते. कारण काय होतं माहिती आहे का, पहिल्यासारखं नाही. पहिलं झोमॅटोला होतं तेव्हा थंडी ऊन पाऊस काय नाही. आता थंडी ऊन पाऊस त्रास व्हायला लागला. ह्यालाच म्हणतात की वय झालं आहे मित्रा, वय झालं आहे. आता काय बोलणार. चला बघू काय होतं काय नाही. 200 जरी झाले तरी भरपूर झालं आपल्याला, कारण आपल्या 1000चं टार्गेट आजचं. उशीर उठल्यावर काही होणार. आणि 800 रुपये झाले त्यामुळं खूप चांगली गोष्ट आहे. 800 मला वाटते खूप वाटतं 3 वाजता झाले. 2 तास झाले टाईमपास चालले. अर्धा 1 तास जेवण, अर्धा 1 तास कटाळा नको. बघू थोड्या वेळाने जाऊ, रील बघत बसू, हेच टाईमपास. अजून काय करणार. बघू आता काय होते काय नाही. आज चालू केले. आय होप एखादी पडेल घराकडं. लेट्स सी व्हॉट हॅपन. आहे झाला चालू झाला. तर मित्रांनो पहिलं तर टाईम सांगतो, 6:56 झालेत. 7 वाजेपर्यंत काम केलेलं आहे आज भाऊ. आणि बराच वेळानंतर आपल्या घराकडे ऑर्डर पडत होते, पण ऑपोजिट डायरेक्शन. जे की तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळ 4-5 झाले की ऑपोजिट डायरेक्शन ऑर्डर पडणं चालू. घराकडं पडणं हे खूप कठीण आहे. आणि 1-2 पडलेले पण ॲक्सेप्ट झाले नाही. पण 3री-4थी हाताला लागली भाऊ. आणि 1400 पेटची ऑर्डर होती. तिथनं मग एक मॅडम भेटल्या. अप्परला म्हणलं दिवस पावला. अप्परला सोडलं आणि तिथनं मग कोण भेटलं नाही. एक आजोबा भेटले, पण ते 2 व्हीलरला हात दाखवते. म्हणलं काका कुठं आहे ते? म्हणले कुठं नाही. म्हणलं सोडतो असंच, पैसे नाही घेत. मग आले. मग ठीक आहे म्हणलं आजोबा सोडून देऊ. मग त्यांना KK मार्केटला सोडायचं होतं. त्यांना सोडल्यानं जाताना म्हणले भाऊ 1 नंबर म्हणला, तुला भारी माणूस आहे, असं तसं नाही काही चांगलं बोलले मला. म्हणजे आज एका कस्टमरने बोललेलं की म्हाताऱ्या लोकांची मदत करत जा. तसं आपण 2 दिवसापूर्वी बी केलेलं. त्यांनी न सांगितलं असतं तरी बी केलं असतं. बऱ्याच वेळा आपण असं मदत केलं म्हाताऱ्या लोकांना की जाऊ दे चला, मदत करत राहायची, पुण्य भेटतं. आणि ज्या आजोबाला आत्ता आपण सोडलं होतं त्यांनी बी म्हणलं पांडुरंग देव तुझं भलं पोरं, असं तसं चांगल्या गोष्टी बोलल्या आपल्याबद्दल, जे की ब्लेसिंग्स भेटतात. त्यामुळं तुम्ही जर ड्रायव्हर असाल, असं कोणतरी एक आजोबा किंवा कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना सोडा. असं 10-20ला काय बघायचं आहे. 1-2 किलोमीटर जायचं असतं त्यांना. पण पैसे वाचवण्याचे एक जुनी लोक असतात, पैसे वाचवायची त्यांना सवय असते. त्यामुळे ते चालत जायचा प्रयत्न करतात किंवा लिफ्ट घेऊन जातात. ते 2 व्हीलरला हात दाखवत होते. आणि ते मी विचारलं तर नाही म्हणलं ठीक आहे पैसे नाही घेत. मग लगेच आले. हे असं असतं. त्यामुळं मदत करत जावा. आपल्या आईवडील म्हणणार होतो, पण आईवडिलांपेक्षाही मोठे आहेत ते, आजोबाच्या वयाचे असतात. त्या लोकांना मदत करत राहा. तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. बाय.